नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. होळीच्या 5व्या दिवशी आज बुधवारी बेळगावातील उपनगरात रंगपंचमी निमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बेळगाव शहरातील दक्षिण भागासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शहरात विशेषतः वडगाव, शहापूर भागामध्ये डॉल्बीच्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई, गल्लोगल्लीत लावण्यात आलेले पाण्याचे कारंजे, उंचावरून पडणाऱ्या पाण्यात रंग उधळणारे, आनंद लुटणारे आबालवृद्ध, लक्ष वेधून घेणारा महिलांचा सहभाग, सप्तरंगात चिंब भिजत बेभान होऊन नृत्य करणारे युवक, अशा वातावरणात रंगपंचमी पार पडली. अनेकांनी शेतामध्ये पार्टीचा बेत आखला होता. संस्थान काळापासून शहापूर, वडगावसह ग्रामीण भागात होळीच्या 5व्या दिवशी पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते. बेळगाव शहर उपनगरामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी होत असली तरीही ग्रामीण भागात मात्र आजही पारंपरिक पद्धतीने रंगोत्सवाचे आयोजन केले जाते. सालाबाद प्रमाणे रंगपंचमी निमित्त रासायनिक रंगांना फाटा देत शहापूर येथील कैलासवासी नारायणराव गुंडोजीराव जाधव या सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने प्रदूषण-मुक्त फुलांची रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. पाण्याचे महत्त्व जाणून घेऊन उन्हाळ्यात पाण्याच्या संवर्धनासाठी रंगपंचमी निमित्त स्तुत्य उपक्रम आयोजिले जाते. त्यानुसार आज बुधवारी शहापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये प्रदूषण-मुक्त रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रमुख अतिथी शहापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय सीमानी, माजी उपमहापौर संजय शिंदे, युवा समितीचे शुभम शेळके, अमृत भाकोजी, यल्लप्पा कोलकार व मान्यवर उपस्थित होते. दरम्यान उपस्थितांनी पुष्पदलांची उधळण करून रंगपंचमीचा आनंद लुटला. एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 महिलांसह 3 टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की अटक करण्यात आलेल्या आरोपीने बेळगावच्या हिंदवाडी परिसरात एका अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि अवैध धंद्याला ऊत आणला होता. याची माहिती पोलिसांना समजतात महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या 3 जणांना टिळकवाडी पोलिसांनी अटक करून पीडित महिलांची सुटका केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातील शहापूरमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन पाहायला मिळाले. नवी गल्ली शहापूर येथील या मेजवानीत विविध धर्मातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान महादेव पाटील, सतीश पाटील, नेताजी जाधव आणि इतर मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सीमानी आणि त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीने याला सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या आयोजनामुळे शहापूरमध्ये धार्मिक सौहार्द आणि ऐक्याचे प्रतीक निर्माण झालेले दिसून आले. बेळगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बुधवारी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून शहराच्या विविध भागात रंग बरसेचा उत्साह होता. यावर्षी अनेकांनी कोरड्या रंगाची उधळण करत पाणी बचतीचा संदेश दिला. गावातील प्रमुख चौकामध्ये अनेकांनी सार्वजनिकपणे रंगाची उधळण केली. शहरासह ग्रामीण भागातही रंगपंचमीचा जल्लोष दिसून आला. ग्रामीण भागामध्ये कोरड्या रंगाची उधळण करण्यात आली. मात्र सार्वजनिक ठिकाणी झालेल्या रंगोत्सवात तरुणांनी अनेक ओल्या रंगाचा आनंद लुटला. प्रत्येकालाच वेगवेगळ्या रंगांचं आकर्षण असतं. त्यामुळे रंगांचा सण असलेली रंगपंचमी मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. तरुणांसह महिलांनीही एकमेकांना रंग लावून आनंद साजरा केला. शहरातील गल्लोगल्लीत बच्चे कंपनीसह कुटुंबियांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग दिसून आला. आपल्या मित्रमैत्रिणींना रंग लावण्यासाठी तरुणांचे जथ्थे गावामध्ये दुचाकीवरून फिरत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. बेळगाव तालुक्यातील सुळेभावी ग्रामदेवतेची दर 5 वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या यात्रेला काल मंगळवारी दिनांक 18 मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दरम्यान 26 मार्चपर्यंत सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काल मंगळवारी मध्यरात्री विश्वकर्मा बडिगेर यांच्या निवासस्थानाहून देवीची ओटी भरल्यानंतर होन्नाट मिरवणुकीने देवीच्या उत्सवाला प्रारंभ झाला. 9 दिवसापर्यंत ही यात्रा संपूर्णपणे सौहार्दपूर्णरित्या आणि शिस्तबद्धरित्या साजरा करण्यात येणार असून यंदाची यात्रा पूर्णपणे शाकाहारी असणार आहे.
कालच्या होन्नाट मिरवणुकीवेळी बाळेकुंद्री गावासह पंचक्रोशीतील असंख्य भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याने जणू भक्तांचा महापूर लोटल्याची अनुभूती पाहायला मिळाली। सर्वत्र विद्युत रोषणाई, रंगरंगोटी आणि बालचमूसह मोठ्यांच्या उत्साहामुळे मंगलमय वातावरण आणि चैतन्य निर्माण झालं आहे। बेळगावातील काँग्रेस रोडपासून 3ऱ्या रेल्वे गेटपर्यंत रेल्वे रुळाच्या बाजूने कॉन्क्रीट प्लेटद्वारे भिंती उभारण्यात आल्या आहेत। त्यांच्या दुरुस्तीचं काम आता हाती घेण्यात आलं आहे। 2 वर्षांपूर्वी काँग्रेस रोड परिसरात पावसाचं पाणी साचलं होतं। त्यावेळी माती खचल्यानं भिंती एका बाजूला कलंडल्या होत्या। भिंत कोसळलेल्या ठिकाणाहून जनावरे तसेच नागरिकांची ये-जा सुरू होती। सध्या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालं असल्याने रेल्वे वेगाने धावत असतात। यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून येथील पडलेल्या भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती। रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही बाब सांगितल्यानंतर सोमवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त होत आहे। बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर दागिने चोरी केलेल्या 3 चोरट्यांना मार्केट पोलिसांनी अटक करत त्यांच्या जवळील 12,72,000 किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। अटक करण्यात आलेल्यामध्ये अनिता चौगुले वय 40, सिंपल लोंडे वय 35, निशा लोंडे वय 25 अशी या महिला चोरट्यांची नावे आहेत। या प्रकरणी समजलेली माहिती अशी की गेल्या 15 मार्च रोजी बेळगावातील मध्यवर्ती बस स्थानकावरील गर्दीच्या ठिकाणी कांचन विश्वनाथ गौडा, नेहरूनगर, गोकुळ रोड, हुबळी या बसमधून खाली उतरत असतेवेळी त्यांचे दागिने चोरण्यात आले होते। पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्त याडा मार्टिन आणि पोलीस निरीक्षक धामण्णवर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास करून आरोपी 3 महिला चोरांना अटक केली। यावेळी पोलिसांनी या आरोपींकडून 143 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। दागिने चोरीला गेलेल्या केवळ 3 दिवसातच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी बजावली आहे। या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी मार्केट पोलिसांचं अभिनंदन केलंय। बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील काही रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेत। यामुळे हद्दीतील नागरिक हैराण झाले आहेत। अवजड वाहनांमुळे रस्ते खराब होत असल्याचा आरोप करून हद्दीतील रस्ते अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। सध्या अवजड वाहतूक बंद असले तरीही रस्ते खराबच होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। यामुळे या रस्त्यांना वाली कोण असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येतोय। दरम्यान कॅन्टोन्मेंट हद्दीतील कॅम्प व किल्ला परिसरातील रस्ते खराब अवस्थेत आहेत। येथील छत्रपती शिवाजी महाराज रोड, पोस्टमन सर्कल रोड, बेऊर रोड, हॅवलॉक रोड, कॅटल रोड, रामघाट रोड हे रस्ते खराब झालेले आहेत। राकसकोप रोड, बस स्टँड ते गणेशपूर हद्दीपर्यंतचा रस्ता कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो। या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। हद्दीतील रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे। गावागावातून उभारण्यात आलेले विविध टेलिकॉम कंपन्यांचे टॉवर अडचणीचे ठरत आहेत। ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांना कर देण्यास त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत असून वर्षाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। राज्यभरात 210 ते 240 कोटींचा कर जमा करणे बाकी आहे। कर भरण्यासंदर्भात ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वारंवार नोटिसा बजावण्यात येत आहेत, परंतु याकडे कानाडोळा करण्यात येतोय। राज्यभरात ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रात परवानगी घेऊन मोबाईल टॉवर उभारण्यात येतात। त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मालमत्ता कर आकारण्यात येतो। राज्यभरातील सुमारे 52,000 टॉवर उभारण्यात आले आहेत। त्यांच्याकडून टॉवर आकारण्यात येणारे शुल्क व वार्षिक कर आकारण्यात येत नाही। त्यांच्या विरोधात ग्रामविकास आणि पंचायत राज खाते, नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष चालवलंय। यामुळे वर्षाला 15 ते 25 कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी गुड्डादेवी मंदिराजवळ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। मंदिरात येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यानं होणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठी पुजारी भरमा शिवराय आलगोंडे यांनी पुढाकार घेतला। 2 भाविकांच्या देणग्यांमुळे कूप, नलिका आणि विद्युत पुरवठा कार्य नेहमीच सुरू झालं आहे। या सोयीमुळे मंदिर परिसरातील शेतकऱ्यांसाठीही पाणी मिळणार आहे। कोणतेही सरकारी अनुदान न घेतल्यामुळे पुजाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे।
बालवीर विद्यानिकेतनच्या इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवून एक अनोखा आणि प्रेरणादायक उपक्रम राबवला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पक्ष्यांसाठी पाणी आणि आहार मिळवणं अत्यंत कठीण झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या परिसरात येणारे पक्षी पाण्याच्या शोधात भटकताना दिसत होते, ज्यामुळे त्यांच्या मनात शाळेच्या परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर धान्य आणि पाणी ठेवण्याचा विचार आला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवून माणुसकीचा हात पुढे केला. यामुळे पक्ष्यांना पाणी आणि आहार मिळण्यास मदत झाली आहे. या उपक्रमाला शाळेतील शिक्षकांद्वारे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळालं. त्यात वर्ग शिक्षक सिद्धेश्वर तुर्केवाडकर, राजू मुजावर, S.N. जाधव, गोविंद पाटील यांचा समावेश होता. तसेच प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर आणि माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून घेतले आहे आणि त्यांचे हे कार्य सर्वत्र अभिनंदनास पात्र ठरले आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कर्नाटक राज्य भाजप अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. एप्रिल महिन्यात राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्यानंतर राज्य अध्यक्षांची निवड प्रक्रियेस सुरुवात होईल. 23 जिल्ह्यांच्या अध्यक्षांच्या निवडी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्याध्यक्ष पदासाठी निवड किंवा प्रस्थापित उमेदवारांची घोषणा होईल. वर्तमान अध्यक्ष B.Y. विजयेंद्र यांची उमेदवारी सुनिश्चित आहे, तर वरिष्ठ नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांचीही विरोधाची तयारी आहे. यत्नाळ हे लिंगायत SC/ST कोट्यातून उमेदवारीसाठी तयारी करत आहेत. पार्टीचे वरिष्ठ सदस्य 100% तयारीसाठी आगामी निवडणुकीत सक्रिय होणार आहेत. गोकाक शहरात आज बुधवारी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने एका घराचा दरवाजा तोडून 700 ग्रॅम सोने चोरी केल्याची घटना घडली आहे. गोकाक शहरातील विद्यानगर येथील व्यापारी श्रीराम चौधरी यांच्या घरात ठेवलेले सोने चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रीराम चौधरी व त्याचे घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्याची माहिती घेऊन चोरट्यांनी त्यांचं घर लक्ष्य करून दरवाजाचे कुलूप तोडून सोने चोरून नेले. या संदर्भात गोकाक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हरपणहळ्ळी पोलिसांनी एका महत्त्वपूर्ण कारवाईत 3 व्यक्तींना अटक केली आहे. आपण एक वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून बेंगलोर व्हाया विजयपूर बसमध्ये 61,25,000 रुपये रोख व 806 ग्रॅम सोने हिसकावून नेऊन चोरी करणाऱ्या चोरट्याला विजयनगर पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी 16 मार्च रोजी रात्री बेंगलोरच्या एका बस कंडक्टर व प्रवाशांचे सोने लुटण्याकरिता पोलिसांचा वेश परिधान करून चोरटे बसमध्ये शिरले होते. त्यानुसार या चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानुसार अवघ्या 24 तासात पोलिसांनी संशयितांना अटक करून त्यांच्याकडील 3 मोबाईल फोन आणि 1 कार जप्त केली आहे. शॉर्ट सर्किटमुळे सरकारी बसला आग लागल्याची घटना बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यातील कप्पीकेरी क्रॉस नजीक आज बुधवारी घडली. बिदर येथून औरादकडे जात असलेल्या H38E1033 या क्रमांकाच्या सरकारी बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली. अचानक आग लागल्याचं पाहून चालक आणि कंडक्टरने त्वरित बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात यशस्वी झाले. जिल्ह्यातील सर्वात मोठी पालिका असणाऱ्या निपाणी पालिकेची निवडणूक अवघ्या 6 महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हळूहळू हालचाली सुरू केल्या आहेत. त्या तुलनेत काँग्रेस पक्षात मात्र निवडणुकीची पूर्वतयारीच दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाही मर्यादा दिसून येत आहेत. तसेच पालिकेतील वातावरण पाहता सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधकांनी आधीच शस्त्रे म्यान केली की काय अशी शंका यावी असं चित्र पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा अधिकच वाढत आहे. दररोज उन्हाचा पारा वाढत असून
येणाऱ्या 2 महिन्यात काय परिस्थिती होणार याची चिंता आता प्रत्येकजण करू लागला आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबत हा आरोग्यदायी मानला जातो. आहारात देखील लिंबूचा वापर आरोग्यपूर्ण मानला जातो. यामुळे उन्हाळ्यात लिंबूची मागणी साहजिकच वाढते. एरवी 2-3 रुपयाला मिळणारा लिंबू आता मागणी वाढताच उच्चांकी दरावर पोहोचला आहे. उन्हाळ्यात लिंबूचे उत्पादन घटते आणि मागणी वाढते असं काहीसं चित्र निर्माण होते आणि याचाच परिणाम म्हणून दर देखील वाढतो. सध्या निपाणी बाजारात चांगल्या दर्जाचा लिंबू 8 रुपयाला 1 प्रमाणे विकला जात आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत असून ग्राहक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांना अटक करण्यात आली होती. आज बुधवारी डीसीपी रोहन जगदीश आणि एसीपी सदाशिव कट्टीमणी हे सीआयडी बेळगाव कोर्टासमोर हजर झाले. 19 डिसेंबर 2024 रोजी बेळगाव हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सी.टी. रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. यावर हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी मंत्री रवी यांना अटक करून खानापूर पोलीस ठाण्यामध्ये काही काळासाठी ठेवले होते. मात्र आता या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून कसून चौकशी सुरू झाली असून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हुक्केरी तालुक्यातील गुडस गावानजीक घटप्रभा नदीमध्ये आज बुधवारी दुपारी ग्रामस्थांना अंदाजे 12 फूट भल्या मोठ्या मगरीचं दर्शन झालं. गेल्या काही दिवसांपासून घटप्रभा नदी पट्ट्यातील हुक्केरी तालुक्यातील काही गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मगरीचा वावर दिसून येत आहे. या परिसरात वारंवार मगरीचं दर्शन ग्रामस्थांना झालं होतं. ही घटना ताजी असतानाच आज बुधवारी पुन्हा घटप्रभा नदीजवळच मगरीचे दर्शन झाल्याने जनावरे व कपडे धुण्यासाठी जात असलेल्या ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत. हे दोघेही तब्बल 9 महिने अंतराळात अडकून पडले होते. सरतेशेवटी आज बुधवारी म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरूपपणे परतले आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं होतं. अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे 17 तासांचा होता. क्रू 9 बॅक ऑन अर्थ वेलकम होम अशी घोषणा ग्राउंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचं स्वागत केलं. ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. परतलेले अंतराळवीर सुखरूप आहेत अशी माहिती नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बरवडा गावामध्ये होळी खेळत असताना ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक बसून 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. प्रज्वल पाटील वय 9 असं मृत मुलाचं नाव आहे. सदलगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.